नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील एका महिलेनं कोल्हापूर येथील पुरुषाला गुंगीचं औषध देत त्याच्यावरती काशी विश्वनाथ या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. त्याचबरोबर अत्याचार करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शूट करत या महिलेनं त्या पुरुषाकडे पैशाची मागणी करत त्याला ब्लॅकमेलही केलं. या प्रकरणात या महिलेवरती कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेचे अनेक कारनामे आता पुढे येण्याची शक्यता आहे. या बाबतीमध्ये डीसीपी संभाजी कदम नेमकं काय म्हणालेत पाहूयात. काल आपल्याकडे एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे कोथरूड पोलीस स्टेशनला. येथील जे फिर्यादी आहेत विश्वनाथ कदम हे मूळचे राहणारे चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत. ते मार्च महिन्यामधली ही घटना आहे. त्या मार्च महिन्यामध्ये यातील जे फिर्यादी त्याच्यासोबतचे काही साथीदार आणि त्याची फॅमिली आणि यातली आरोपी आहे वांदळे नावाची लेडीज आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला फिरायला जातो म्हणून किंवा तुळजापूरला त्यांची ओळख झाली देवस्थान त्या ठिकाणी. त्यानंतर काशी विश्वनाथ किंवा अजून इतर देवस्थानला जातो म्हणून असं त्या ठिकाणी त्यांची ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचा फायदा घेऊन हा फिर्यादीचे सांगण्याप्रमाणे की अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला किंवा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यावरून तो गुन्हा दाखल आहे. तर तो आता पुढे गुन्हा दाखल आहे. पुढचा तपास जे आहे ते पोलीस स्टेशन करत आहे. आता ह्यांची ओळख जी आहे ते तुळजापूरला त्यांची ओळख झाली, कारण ही पूर्ण फॅमिली सहित त्या ठिकाणी देवदर्शनाला गेले होते आणि त्या ठिकाणी ओळखीच्या फायद्यातून त्यांनी नंतर अजून काही देवस्थानाला ते गेले आणि माझा भाऊ आहे असं म्हणून तर त्यांचा देवाणघेवाणीचा काही व्यवहार पण झाला असं अंगठी वगैरे दिली होती असे काहीतरी प्रकार. आणि मग ब्लॅकमेल करण्याच्या ह्याच्यातून मग तो हा खंडणीचा प्रकार निष्पन्न झालेला आहे. अशी आपल्याला आमच्याकडे माहिती आहे, परंतु कुठले वकील आहे सनद काय आहे का याची जरा खात्री करत आहोत. याच्यावर एक गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे, कदाचित एका अॅट्रॉसिटीचा गुन्हा पण दाखल आहे. त्या संदर्भात त्याची पण माहिती घ्यायचं काम सुरू आहे. आता काल दाखल झाला गुन्हा आहे. याच्यामध्ये आरोपीला नोटीस वगैरे देऊन पुढची चौकशी या ठिकाणी पोलीस करतील. नाही, याच्यामध्ये नोटीस देऊन नोटीसला जर प्रतिसाद दिला नाही किंवा सहकार्य केलं नाही तर पुढची कारवाई करण्यात येईल. आता जे फिर्याद आहे, जी व्यक्ती फिर्यादी सांगतो त्याप्रमाणे फिर्याद लिहून घेणं पोलिसांचं काम आहे. त्या फिर्यादीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत त्या खऱ्या आहे की खोट्या आहेत की नक्की तपासामध्ये काय एव्हिडन्स आहे तर एव्हिडन्स कलेक्ट करण्याचं काम पोलिसांचं आहे. ते पोलीस करत आहेत. आपण जो उल्लेख केला त्या संदर्भात सुद्धा तपास केला जाईल. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.